आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। महात्मा गांधी पोलिसांची कारवाई। गुंड व दहशत माजवणारा निलेश उर्फ दत्तात्रय परशुराम सरगर 1 वर्षाकरिता सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार। रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार निलेश उर्फ दत्तात्रय परशुराम सरगर वय वर्ष 30 राहणार अहिल्यादेवी होळकर स्मारक जवळ कुपवाड रोड, मिरज जिल्हा सांगली याच्या विरुद्ध सांगली जिल्ह्यातील महात्मा गांधी पोलीस चौक ठाणे, विश्रामबाग पोलीस ठाणे व कुपवाड MIDC पोलीस ठाणे येथे खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, घातक हत्याराने दुखापत करून गंभीर जखमी करणे, धमकावणे, शिवीगाळ करणे, जबरीने चोरी करणे यासारखे शरीराविरुद्ध तसेच आर्म ॲक्ट अंतर्गत गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल आहेत। त्याचे वर सदरच्या दाखल गुन्ह्यात वेळोवेळी अटकेची कारवाई तसेच प्रतिबंधक मात्र कारवाई करून देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नव्हती। एका गुन्ह्यातून जामीनवर बाहेर आल्यानंतर तो परत दुसरा गुन्हा करत होता। त्याच्या कृत्यामुळे जनतेच्या जीवास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता। त्याच्या या दहशतीच्या कृत्यामुळे मिरज शहरातील तसेच आजूबाजूला परिसरातील लोक त्रासून गेले आहेत। त्याची मिरज शहर, विश्रामबाग, कुपवाडा आदी भागात तसेच परिसरात दहशत असल्यामुळे त्याच्याविरुद्ध कोणी सामान्य नागरिक तक्रार देण्यास धजावत नव्हते। तो धोकादायक इसम बनल्याने त्याला हद्दपार करणे आवश्यक झाले होते। त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महात्मा गांधी पोलीस ठाणे सुधीर भालेराव यांनी सराईत गुन्हेगार निलेश उर्फ दत्तात्रय परशुराम सरगर याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे हद्दपार प्रस्ताव सादर करून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 1 वर्षाकरिता तडीपार केले आहे।